नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी रिपोर्ट पाहणार, तर त्याचवेळी जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, नंदिनी थांब, नको ना तू रिपोर्ट बघूस। तर नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, म्हणजे पुन्हा? तर जीवाच्या चेहऱ्यावरूनच नंदिनीच्या लक्षात येतं की पुन्हा आपले रिपोर्ट तसेच आले आहेत आणि म्हणूनच कठोर मनाने नंदिनी आपले रिपोर्ट जीवाच्या हातात देते आणि म्हणू लागते, काही हरकत नाही, ठेवा हे रिपोर्ट। तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी नंदिनी तू ओके आहेस ना? नंदिनी म्हणते, हो का, काय झालंय? जीवा म्हणतो, नाही तू काहीच रिॲक्ट झाली नाही आहेस। तर आता नंदिनी जीवाला म्हणते, म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे सांगा ना जीवा। जीवा, मी मान्य केलं आहे की मी नपास झाले आहे, पुन्हा एकदा नपास झाले आणि म्हणूनच माझी हीच रिॲक्शन होती। तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू खरंच खरंच ओके आहेस ना? नंदिनी म्हणते, अरे मी काय करू जीवा, सांगा ना, काय हवंय तुम्हाला माझ्याकडून, सांगा ना। रडू का मी, की स्वतःला दोष देऊ? नाही जीवा, मी रडतही बसणार नाही किंवा स्वतःला दोषही देणार नाही। जीवा, मला माहीत आहे माझी नशिबाची साथ मला मिळत नाही आहे, परंतु हेच नशीब मला पदोपदी खाली खेचण्याचा, हरवण्याचा प्रयत्न करतंय। पण मला उठून उभं राहण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे, कारण एक बाई म्हणून मला उठून उभं राहावंच लागेल, कारण एक बाई म्हणून खंबीर उभी राहिले तरच एक आई म्हणून। असं म्हणत नंदिनी शांतच होते। जीवालाही खूप वाईट वाटतं। नंदिनी म्हणते, असू देत, चला मला खाली जायला हवं, उशीर होतोय। नंदिनी पुन्हा एकदा मागे वळते आणि जीवाला प्रश्न करत म्हणते, जीवा मी तुम्हाला रात्री काहीतरी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मिळालंय का? तर जीवा काहीच बोलत नाही। नंदिनी म्हणते, लवकरात लवकर ते उत्तर तुम्हाला मिळालं तर मला सांगा। असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते। इथे जीवालाही खूप वाईट वाटलेलं असतं, तर दुसरीकडे नंदिनीलाही। तर आता दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या आणि रम्या अजूनही बाहेरच असतात। आता काव्या काहीच उत्तर देत नसते आणि म्हणूनच रम्या पुन्हा एकदा काव्याला विचारते, काय झालंय काव्या, तुला खरंच बाळ हवंय ना? काव्या मात्र शांतच असते। आता रम्या म्हणते, मी सुद्धा काय बावळटासारखा तुला नको तो प्रश्न विचारते। अगं तुला सुद्धा आई व्हायचं असेलच ना, तुला सुद्धा बाळ हवं असेल, पण खरं सांगू का काव्या, अगं लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तू एवढी छान गुड न्यूज दिलीस ना, खरंच खूप छान वाटतंय। खरंच मी सुद्धा खूप खुश आहे। काव्या मात्र शांतच असते। रम्या याच संधीचा फायदा घेत म्हणते, काही वर्षानंतर बाळा शाळेत जायला लागेल, मग त्याचा अभ्यास सुरू होईल, मग तू सुद्धा तुझा IASचा अभ्यास सुरू करा तेव्हा। असं म्हणत रम्या आता काव्याच्या मनाची घालमेल पुन्हा एकदा सुरू करते। पुन्हा एकदा तिच्या मनात नको नको ते विचार भरवून देत असते। काव्य हे सगळं काही शांतपणे ऐकत असते। रम्या पुढे म्हणते, म्हणजे बाळ आणि आई दोघंही एकत्र बसून अभ्यास करा, किती छान वाटेल ना ते बघायला। आता काव्या काही बोलायला जाणार तर त्यावेळी ती लगेच पाण्याची बॉटल घेते, पाणी पिते। आता हे सगळं काही रम्या पाहत असते। पाणी पिऊन झाल्यानंतर रम्या म्हणते, काय झाले काव्या, बोल ना, तू काहीतरी बोलत होतीस। आता काव्या काही बोलतेय यावरच रम्याचं लक्ष असतो। रम्या पाहत असते की काव्या कधी काय बोलते। काव्या काही बोलणार, परंतु त्याच टायमिंगला विजयचा फोन आलेला असतो। तर आता रम्या म्हणते, विजय? तर काव्या म्हणते, विजय जीजू? रम्या तू बोल, मी बसते तोपर्यंत। असं म्हणत काव्या कारमध्ये बसते, तर इथे मात्र रम्या मोबाईल पाहते आणि म्हणू लागते, आता काव्या बाळाबद्दल सगळं काही बोलणार होती, परंतु हा युजलेस विजय कधीही फोन करत असतो। असं म्हणत ते रागाने फोन उचलते खरा, पण असं दाखवून देते की खरंच विजय, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे। ती अगदी प्रेमानेच विजयशी बोलत म्हणते, हा विजय बोल। तर दुसरीकडे आशीर्वाद बंगल्यात देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनीने अशा बायकांना बोलावलेलं असतं की ज्यांना मातृत्व मिळालेलं नसतं, ज्यांना आई होता आलेलं नसतं। तर त्यावेळी आता नंदिनीच्या आश्रमात काम करणाऱ्या रेखाताई प्रस्तावना देत म्हणतात, आतापर्यंत प्रश्न हा आहे की नेहमी आपणच मन मारून का जगायचं, आणि त्यातही मूल होत नसेल तर सगळं काही संपलं असं नाही। आणि म्हणूनच आज आपण अशाच एका ऑप्शनबद्दल बोलायला जमलो आहोत। नंदिनी बोलतेस ना? असं म्हणत रेखाताई आता प्रस्तावना संपवत पुढचा विचार मांडण्यासाठी नंदिनीला सांगतात। नंदिनी म्हणते, हो बोलते। असं म्हणत आता नंदिनी आपलं बोलणं सुरू करते आणि म्हणते, कोवळ्या कळ्या फाउंडेशन आपल्या सगळ्यांसोबतच आहे। खूप चांगल्या घरात ही लोक मूल दत्तक देतात, ज्यांना मूल होत नाही अशांपुढे मूल दत्तक घेण्याचा पर्याय असतोच। तेव्हा आता तुमची कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची?
आता मात्र कोणीच काही उत्तर देत नसतं. सर्वच जण बायका एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे जीवा आता नंदिनीच्या बोलण्याचा विचार करतो. नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर जीवा शोधत असतो. जीवा म्हणतो मूल होत नसेल आणि तरीही आपल्याला आई बाबा व्हायचं असेल, तरीही आपल्याला मूल हवं असेल, तर मग काय पर्याय असेल? आता जीवा या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो, विचार करत असतो आणि त्याच वेळी जीवाच्या मनात विचार येतो, मूल दत्तक घेण्याचा. मूल दत्तक घेण्याचा हा पर्याय असू शकतो. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. नंदिनीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मग मी काय करू? आताच जाऊन नंदिनीला सांगू का? तर दुसरीकडे नंदिनी सर्वांना म्हणते, हे बघा, संकोच न करता तुम्ही सर्वांनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची. आताही कोणी काहीच बोलत नसतं. नंदिनीला काहीच कळत नसतं की सर्वजण असे गप्प का आहेत. आणि म्हणूनच नंदिनी सर्वांना प्रश्न करत म्हणते, अरे बोला ना, काय झालंय? तुम्ही सर्वजण असे गप्प का आहात? आता नंदिनी सर्वांकडेच पाहते, पण सगळेच जण शांत बसून असतात. सगळे एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याच्या बोलण्याचा विचार करत असतो की या फोटोत जे आपल्या चेहऱ्यावर हसू आहे तेच हसू पुन्हा आपल्या चेहऱ्यावर यावं, एवढीच अपेक्षा. आता हे बोलणं आठवताच पार्थ काव्याला फोन करतो. काव्या इकडे अभ्यास करत असते, परंतु काव्या पार्थचा फोन उचलते. पार्थ म्हणतो, काय करताय? काव्या म्हणते, काही नाही, अभ्यास करते. पार्थ म्हणतो, पाणी पिलात ना? कारण उन्हाळा जास्त वाढलाय, हीट जास्त वाढले, त्यामुळे तुम्ही पाणी जास्तीत जास्त प्या. काव्या म्हणते, देशमुख, मी पाणी इतकं पिते ना की मगापासून मी 4 वेळा वॉशरूमला जाऊन आली आहे. पार्थ म्हणतो, सॉरी. म्हणजे आम्ही नवरे बायकांसाठी सगळं काही करू शकतो. बायकोसाठी अक्षरशः आम्ही सगळं करायला तयार असतो. त्यांची आजारपणं, त्यांचं दुखणं खुपणं सगळं काही. परंतु ही गोष्ट मात्र आम्ही नाही करू शकत. म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यासाठी नाही करू शकत. याची जाणीव मला झाली आहे. खरं सांगू का काव्या, जर तुमची ही वॉशरूमला जाण्याच्या फेऱ्या मी जर वाचवू शकलो असतो ना, म्हणजे किमान तुमच्या 4 फेऱ्यांपैकी 2 फेऱ्या मी जरी करू शकलो असतो ना, तर खरंच खूप बरं झालं असतं. तुमची शपथ. आता मात्र काव्याला हसू येतं. काव्या म्हणते, काय बोलताय देशमुख तुम्ही? हे खरंच तुम्ही काय कराल आणि काय बोलाल याचा खरंच नेम नाही. तर पार्थ म्हणतो, हो का? तर काव्या म्हणते, पण खरंच थँक्यू, तुम्ही जे बोललात त्याने खरंच खूप बरं वाटलं. तर पार्थ म्हणतो, तुम्हालासुद्धा थँक्यू, कारण मला जे हवं ते मिळालं. तुम्ही काल म्हणाला होता ना की आपल्या हे चेहऱ्यावरचं हसू पुन्हा यायला हवं. मग आता तुमचं निखळ हसू ऐकल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं. काव्या म्हणते, हो का? तर पार्थ म्हणतो, हो, अगदी खरं आहे. तर काव्या म्हणते, ओ गॉड. तर पार्थ म्हणतो, काय झालं? काही प्रॉब्लेम झाला आहे का? काव्या म्हणते, 5व्यांदा जायची वेळ येते, पण नाही, मला आता जाणं शक्य नाही. कारण मगापासून अभ्यासावर उठून मी सतत वॉशरूमला जाते आणि त्याच्यामुळे माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतोय. पण आता मी तसं करणार नाही. आता मी थोडा वेळ कंट्रोल करेन, कारण मला नोट्स पूर्ण करायच्या आहेतच. आज काहीही झालं तरी मला माझं टार्गेट पूर्ण करायचं आहे. पार्थ म्हणतो, होईल, टार्गेट कंप्लीट होईल. तुम्ही करा मनापासून अभ्यास, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. काव्या म्हणते, बरं ठीक आहे. पार्थ म्हणतो, चला तर मग फोन ठेवू का? काव्या म्हणते, हो ठीक आहे. असं म्हणत आता पार्थ फोन ठेवतो. काव्याच्याही चेहऱ्यावर कुठेतरी थोडं हसू आलेलं असतं आणि पार्थही खुश असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अजूनही कोणीच नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसतं. कोणी काहीच बोलत नसतं. नंदिनी म्हणते, हे काय, तुम्ही सर्वजण असे शांत राहिलात तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल? सांगा ना, कोण तयार आहे मूल दत्तक घ्यायला? तर आता वसुहत्या म्हणतात, हे काय, कोणीच काही बोलत नाहीये? म्हणजे कोणीच तयार नाहीये का मूल दत्तक घ्यायला? आता नंदिनी वसुहत्यांकडे येते आणि वसुहत्यांना म्हणते, वसुहत्या, काय तुम्ही? अहो, सगळ्यांना बोलतं व्हायला थोडा वेळ लागेल, जरा थांबा ना तुम्ही. वसुहत्या म्हणतात, राहिलं. असं म्हणत नंदिनीने आता वसुहत्यांना शांत केलेलं असतं. तर त्यानंतर नंदिनी सर्वांसोबत चर्चा करत म्हणते, हे बघा, लग्नाला 5 वर्ष झालीत तरीसुद्धा अजूनही मूल झालं नाही आणि अशांच्याच यादीतून तुमची नावं मी सिलेक्ट केली आहेत आणि म्हणूनच तुम्हाला या चर्चासत्रासाठी इथे एकत्र बोलावलं आहे. आणि आज मी तुमच्यासमोर पर्याय ठेवला मूल दत्तक घेण्याचा. मग मूल दत्तक घेण्याचा पर्याय तुम्हाला नको वाटतोय का? तर त्यातील एक असणाऱ्या त्या ताईंच्या सासूबाई म्हणू लागतात, माझ्या लेकाला आणि मी माझ्या या सुनेला कधीपासून सांगते की मूल दत्तक घ्या, परंतु ना सून मनावर घेत आहे ना माझा मुलगा मनावर घेत. आता मात्र वसुहत्यामध्ये बोलतातच आणि म्हणतात, अगं बाई, हो का? अहो ताई, तुमचा तर सत्कारच केला पाहिजे. खरंच आता नंदिनी वसुहत्यांना कसं गप्प करायचं हे तिलाही कळत नसतं. तर त्या ताईंच्या सासूबाई म्हणतात, अहो, या दोघांपैकी कोणीही माझं ऐकत नाही. जेव्हा मूल जन्माला घाला असं मी म्हणत होते त्यावेळी मात्र यांनी मनावर घेतलं नाही, कारण सुनबाई कामामध्ये व्यस्त आणि मुलगा कामासाठी परदेशात.
मग काय, या दोघांनीही मुलाचा विचार तेव्हा नीट केला नाही, तेव्हा मनावर घेतलं नाही आणि मग काय, मूल होईनासच झालं. जवळजवळ 4 ते 5 वर्ष वाट पाहिली आणि मग मात्र मीच ठरवलं आणि यांना सांगितलं की आता तरी मूल दत्तक घ्या म्हणून. आणि आता तर तोही त्यांना पर्याय नको आहे. तर त्यांच्या सूनबाई म्हणतात त्याला कारणही तसंच आहे. मुळात आमचं लग्नच उशिरा झालं, त्यात आमच्या हाय पोस्ट, टार्गेटचं प्रेशर आणि शिवाय स्वतःचं मूल असेल तर वयाच्या 40व्या वर्षी सुद्धा आपण मुलाला जन्म देऊ शकतो. अर्थात तो तुमचा प्रश्न आहे, परंतु मूल दत्तक घेताना वयाचा सुद्धा प्रश्न असतोच. तर आता मानिनीताई म्हणतात हो असं असतं का? तर त्या सुनबाई म्हणतात की हो असंच असतं. तेव्हा आम्ही आमच्या सासूबाईंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी मात्र त्यांनी आम्हाला होकार दिलाच नाही. आणि आत्ता जर आम्ही बाळाचा चान्स घेतला तर आम्हाला सगळं काही झेपणार आहे का? आता त्याला सगळं हवं असणार आहे, त्याचा उत्साह असणार आहे आणि आम्हाला ते पेलणार आहे का सर्व? आणि आम्ही थकायला लागलो तर? आता हा प्रश्न ऐकताच त्यांच्या सासूबाई त्यांना म्हणतात तुम्ही कशाने थकता ग? मी तर अजून धडधाकट आहे आणि तुम्हाला आताच थकण्याची भीती वाटते, घ्या असं म्हणत त्यांच्या सासूबाई हसू लागतात. आता संधी मिळतात पुन्हा एकदा वसुआत्या बोलायला सुरू करतात आणि म्हणतात अरे रे, थोडक्यात काय, सगळ्यालाच उशीर झाला आहे. आता वसुआत्या त्या सुनबाईंना प्रश्न करत म्हणतात मला सांग, तुमचा काय उपयोग आहे? म्हणजे तुमच्या या हायफाय शिक्षणाचा आणि हायफाय नोकऱ्यांचा. उच्च शिक्षण घेतलंय, एवढी छान नोकरी आहे, पण त्याचा फ्युचरमध्ये काही उपयोग होणार आहे का? पण तसं नाही, खरंच सांगू का, मला तर हे दत्तक वगैरे काही पटतच नाही. नाही म्हणजे तुम्ही सर्वजण मला जुन्या वळणाचे म्हणाल तसं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, पण खरं सांगू का, मला काय वाटतं ते की स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हे महत्त्वाचं. नाहीतर मग काय अर्थ आहे, नाही का त्या मातृत्वाला? असं म्हणत वसुआत्याने जे काही बोललेलं असतं त्यामुळे मात्र नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. सर्वच जण शांतच होतात. आता नंदिनीला सुद्धा काय बोलावं काहीच कळत नाही. आता वसुआत्याने त्यांचं मत तर मांडलेलं असतं आणि त्याच मताला पाठिंबा देत तिथे असणाऱ्या एक ताई म्हणू लागतात मला सुद्धा हे दत्तक वगैरे काही पटत नाही. म्हणजे ते मूल दत्तक आहे तो विषय वेगळाच राहिला, परंतु ते दत्तक घेतले हा विचार आपल्याही मनातून जात नाही आणि आपण दत्तक आहोत हा विचार त्या मुलाच्याही मनातून जात नाही. माझ्या शेजारच्या माणसाने मूल दत्तक घेतला होता आणि ज्यावेळी त्याला कळालं की आपल्याला दत्तक घेतलेलं आहे तेव्हा तो तर घर सोडूनच निघून गेला. का? तर त्याचे खरे आई वडील शोधायला. आता हे ऐकताच नंदिनी काही बोलण्या अगोदरच वसुआत्या म्हणतात अगं बाई, एवढं सगळं समोर घडलेलं असताना सुद्धा तुमच्या सुनबाईंना मूल दत्तक घ्यायचं आहेच का? तर त्यांच्या सुनबाई म्हणू लागतात पण माझं तर लग्न अगोदरच ठरलं होतं, एक स्वतःचं मूल आणि एक मूल दत्तक घ्यायचं. तर वसुआत्या म्हणतात वा. तर दुसऱ्या ताई त्यांचं कौतुक करत म्हणतात वाव, खरंच खूप छान विचार आहेत तुमचे. तर मानिनी ताई सुद्धा कौतुक करत म्हणतात म्हणजे खरंच तुमचं कौतुक करण्यासारखंच आहे, म्हणजे तुम्ही अगोदरपासून हा निर्णय घेतला होता. आता नंदिनी सुद्धा त्या ताईंचं कौतुक करत म्हणते वा, खरंच खूप छान विचार आहेत तुमचे. तर आता त्यांच्या सासूबाई म्हणतात अहो वा वा काय करताय तुम्ही? अहो माझी मुलं अगदी वैरी असल्यासारखी कचाकच भांडत असतात. थोरल्याला वाटतं की माझा धाकट्यावर जीव आहे आणि धाकट्याला वाटतं की माझा थोरल्यावर जीव आहे आणि मग काय, दादाचं कौतुक केलं की मग ह्याला ते सहन होत नाही. काय करणार सांगा ना. अहो एकाच आईच्या पोटी जन्म घेतलाय ना यांनी, मग तरी सुद्धा एकमेकांचे वैरी असल्यासारखे भांडतात आणि एकमेकांवर संशय घेतात. मग यावर काय पर्याय आहे सांगा ना. एकाच आईच्या पोटी जन्म घेऊन जर हे असे भांडत असतील आणि जर त्यातला एक दत्तक असता तर यांनी काय केलं असतं ना, तर देवच जाणे. तर वसुआत्या म्हणतात मला मात्र तुमचा मुद्दा पटतोय. मानिनीताई म्हणतात मलाही पटतंय. तर आता नंदिनी म्हणते हो, पण घरात जर एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेण्याचा विचार करणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाहीये. खरंच छान विचार आहेत तुमचे. असं म्हणत नंदिनी त्या ताईंचं कौतुक करते आणि म्हणू लागते बरं, तुम्हा कोणाचपैकी म्हणजे ज्यांना अजिबातच मूल नाहीये त्यांची अजिबातच तयारी नाहीये का मूल दत्तक घेण्याची? तर दुसऱ्या काकू बोलण्याचा प्रयत्न करतात. नंदिनी म्हणते बोला ना काकू, तुम्ही अगदी मन मोकळेपणाने बोलू शकता. तर त्या म्हणू लागतात तुमचा मुद्दा पटतोय, पण कसं असतं ना, ज्यावेळी स्वतःचं मूल असतं त्यावेळी 2 धपाटे घालून उद्धारही करता येतो की बाबांवर गेलायस वगैरे असं काही. पण दुसऱ्याचं मूल ज्यावेळी आपण घरी आणतो आणि त्यावेळी ते मूल चुकतं त्यावेळी आपल्याला विचार पडतो की काय माहीत हे मूल कोणाच्या वळणावर गेलंय ते.
कोणाचं काय चुकलं असेल, काय नाईलाज झाला असेल आणि म्हणूनच हे निरागस पोर या जगात आलं असेल, हे असंख्य प्रश्न मनात येतात. आता वसुहत्यांची बोलती काही बंद होत नसते. कोण जरा बोललं की वसुहत्या त्याला उत्तर द्यायला तयारच असतात. वसुहत्या लगेच म्हणतात, हो ना, म्हणजे दुसऱ्याची चूक, दुसऱ्याचा नाईलाज, मग आपण का त्या बाळाला लहानाचं मोठं करायचं? आपण का त्याच्यावर संस्कार करायचे? आपण का त्याची काळजी घ्यायची? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण का वाढवायचं आपल्या घरामध्ये, नाही का? आता मात्र सर्वच जण वसुहत्यांकडे पाहू लागतात. तर त्या काकू म्हणू लागतात, म्हणूनच तर मला असं वाटते, माझं मत असं आहे की नको बाबा ते दत्तक प्रकरण. तर त्याचवेळी एक ताई हात वर करतात आणि बोलण्याची संधी मागतात. तर नंदिनी म्हणते, काय बोला ना, काहीच हरकत नाही, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलू शकता. तर त्या ताई त्यांनी लिहिलेला पेपर नंदिनीच्या हातात देतात. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रम्या आपल्या स्टाफशी बोलत असते, त्यांना त्यांच्या कामाबद्दल समजावून सांगत असते आणि त्याच वेळी रम्याला विजयचा फोन आलेला असतो. आता रम्या आजूबाजूला पाहते, तिथे कोणी नाही हे पाहत ती बाजूला जाते आणि म्हणू लागते, हा विजय बोल ना. विजय म्हणतो, काय मॅडम कसे आहात, व्हिडिओ कॉल करू का? रम्या म्हणते, नाही नको विजय, अरे मी आता ऑफिसमध्ये आहे, आपण नंतर बोलूयात का? तर विजय रम्याला म्हणतो, रम्या ते सगळं राहू देत, पण मी गेल्यानंतर तुला काही बोललंय का कोणी? तर रम्या म्हणते, विजय तू सगळ्यांना एवढा धाक दिला होतास, त्यानंतर कोणाची मला बोलण्याची हिंमतच झाली नाही. विजय म्हणतो, होणारही नाही, पण रम्या यापुढे जर तुला कोणी काही बोललं तर लगेच येऊन मला सांगायचं आहे. आणि रम्या आईंचा फोन आला होता, म्हणजेच तुझ्या आईचा फोन आला होता, मला म्हणत होत्या की थोडा अगोदर का नाही आलास रम्याच्या आयुष्यात. मी म्हटलं आता आलोय ना, मग काळजी करू नका, रम्या आता माझी आहे, तिची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. रम्याला मात्र बोलण्यात काहीच इंटरेस्ट नसतो. आणि रम्या तुलाही सांगतो, तुला जर कोणी काही बोललं तर सरळ येऊन मला सांगायचं. रम्या आता विजयच्या ह्या बोलण्याने शांतच होते. तर विजय पुढे म्हणतो, हा विजय आहे ना, त्याला समोरच्याची दुखरीनच चांगलीच माहीत असते आणि त्यामुळे तो त्याला चांगल्याच प्रकारे धडा शिकवू शकतो. रम्या म्हणते, अच्छा. तर विजय म्हणतो, का? काल नाही का पार्थची दुखरीनस मी शोधून काढली. काल जेव्हा मी त्याला म्हटलं की तुझ्या बायकोचे इरादे, तर त्यावेळी तो कसा खवळला होता बघितलं ना. तर आता रम्या विचार करत म्हणते, ह्या विजयला मला आणि आईला जे वाटतंय तेच वाटत असेल का? तर रम्या आता हे सगळं जाणून घेण्यासाठी विजयला म्हणते, विजय म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? तर विजय म्हणतो, जेव्हा त्या दोघांना आपण पार्किंगमध्ये भेटलो ना, त्याचवेळी मला कळालं होतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि त्यात काव्या प्रेग्नेंट आहे, पण तरीसुद्धा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलंय हे मला तेव्हाच लक्षात आलं. आणि जे काही बिनसलंय ना ते प्रेग्नेन्सीला धरूनच आहे आणि म्हणूनच अंधारात तीर मारला, पण बरोबर बसला ना तीर. आणि मी ज्यावेळी बोललो त्यावेळी तो कसा गडबडला होता ना. तर रम्या म्हणते, हो. आता रम्या विचार करत म्हणते, हा विजय प्रचंड शातीर आहे हे मात्र नक्की. असं म्हणत रम्या विजयशी बोलत पुढे म्हणते, विजय तू काळजी करू नकोस. विजय म्हणतो, नाही मी आता शांत बसणार नाही, परत जर तुला तो काही बोलला तर मग बघ मी त्याचं काय करतो ते. आता हे ऐकल्यानंतर रम्याला खूप राग येतो. रम्या आता विजयला म्हणते, मला जरा मीटिंगला बोलवत आहेत, आपण नंतर बोलूयात का, असं फोन ठेवायला जाते. आता त्यावेळी विजय म्हणतो, हो काहीच हरकत नाही मिसेस मतकरी, असं म्हणत विजय फोन ठेवतो. तर रम्या म्हणू लागते, मानलं हा ह्या विजयला खूप शार्प आहे आणि हा आत्ताच तर म्हणाला की जर मला पुन्हा कोणी काही बोललं तर तो त्याला चांगल्याच प्रकारे धडा शिकवेल. मग मी काय बरं करू? हा विजय तर माझ्या उपयोगाचा आहे, हा विजय हुशार तर आहे, पण माझ्या जाळ्यात मात्र अडकला, काय करू मी आता बरं, असं म्हणत रम्या विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की देशमुखांच्या घरी नंदिनी म्हणते, ही राधिका, हिला बोलता येत नाही परंतु ऐकता येतं, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं चर्चासत्र सुरू असताना तिने काही सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि तिला काही बोलावंसं वाटत होतं ते मुद्दे तिने लिहून काढले आहेत. त्याचाच हा कागद माझ्या समोर आहे, तिला काय वाटतंय ते मी तुमच्या सगळ्यांसमोर वाचून दाखवते. मी जरी वाचत असले तरी सुद्धा तीच बोलतेय असं समजा. नमस्कार, मी सगळ्यांची चर्चा ऐकली, मी तुम्हा सगळ्यांचे विचार ऐकलेत, स्वानंदी ताईंचे सुद्धा विचार ऐकलेत. मी जसं लग्न वेळेत झालं नाही तसं मग आयुष्यात एकट्याने जगायची सवय लागते आणि मग आपलं सुद्धा काहीतरी चुकतंय असं वाटेनासच होतं. तसंच एकदा स्वतःला कामात जुंपून घेतलं ना की मग मात्र आपल्याला मूल होत नाही ही खंत घड्याळाच्या काठ्याप्रमाणेच फुसलीही जाते. पण बाळ होत नाही याचं दुःख आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपल्या घरात बाळ येतं. आता त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. जीवा नंदिनीचे हे सगळे विचार ऐकत असतो. तर नंदिनी पुढे म्हणते, दत्तक मूल सुद्धा चालेल परंतु बाळ हवं आयुष्यात. मी 3 महिन्यांची मुलगी दत्तक घेतली. हो अगदी खरं आहे, या सगळ्यामध्ये खूप अडचणी सुद्धा आल्यात,
कागदपत्र, परवानग्या, पैसे, वेटिंग पिरियड आणि त्यातही शिवाय मला बोलता येत नाही म्हणून जजने मला विचारलंच, काय बाळावर संस्कार कसा करणार? पण त्यावेळी मात्र मी त्यांना इशाऱ्यानेच सांगितलं की बाळावर संस्कार करायला भाषाच कशाला पाहिजे. माझ्या नवऱ्याला बोलता येतच की, तो त्यांना शब्दांची भाषा शिकवेल आणि मी त्याला भावनांची. नशीब जजला माझं म्हणणं पटलं, त्यांना माझं बोलणं समजलं आणि मग आमच्या आयुष्यात अनुश्री आली. ती आल्यानंतर माझ्या कुशीत अशी काय झोपली, जणू काही माझ्याच कुशीत होती ती जन्मभर. आणि मग मात्र आयुष्य आधीसारखं राहिलंच नाही. रोज नव्या गोष्टी, नवी बडबड, नवी रंग, हे सगळं काही अनुभवायला मिळालं. नवीन शिक्षण. आपण आपल्या मुलांना सर्व काही शिकवतो, पण तरी सुद्धा ते आपलं ऐकतात थोडंच. माझ्या आईबाबांना खळ्या होत्या, परंतु त्या मला नाही आहेत. म्हणजे आपल्या सगळ्याच गोष्टी अनुवंशिकतेपणे आपल्या मुलांवर जातात किंवा आपल्या मुलांमध्ये अनुभवता येतात असं काहीच नसतं. जर गोष्टी जोडणाऱ्या असतील ना, तर त्या आपोआपच जुळतात. आता राधिकाताईंचं हे मनोगत ऐकल्यानंतर सर्वांचंच मन भरून येतं. जीवाही खुश होतो आणि नंदिनी जीवाकडे पाहू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई नंदिनीला म्हणतात, हे बघ 4-5 वर्ष झाली आणि तरीसुद्धा तुम्हाला मूल झालं नाही, तर मग आपण विचार करूयात ना दत्तक मुलाचा. आता तरी सध्या काही गरज नाहीये. आता नंदिनीला मानिनीताईंचा विचार पटलेला असतो आणि त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, लगेच मान्य केलेस का? नकोय दत्तक मूल, सांग ना नंदिनी. आता नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे काव्या आपलं मत पार्थ समोर व्यक्त करत म्हणते, बाळ होणं ही आयुष्यातली सुंदर गोष्ट आहे हो, परंतु आपल्या बाबतीत वेळ चुकली असं नाही का वाटत तुम्हाला? आता पार्थ काव्याला मायेने जवळ घेतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, तिला आधार देतो. काव्या मात्र खूप अस्वस्थ असते आणि हे सगळं काही रम्याने ऐकलेलं असतं. रम्या खुश होते आणि म्हणू लागते, वा, हे तर खूप छान झालंय. म्हणजे बाळ आईबाबांना जवळ आणतं, परंतु यांचं बाळ मात्र आईबाबांना दूर करूनच राहणार. आता रम्या मात्र खुश असते, परंतु बाळाच्या बाबतीत आता काव्या नक्की काय निर्णय घेईल? तर नंदिनी मूल दत्तक घ्यायला तयार होईल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.